नमस्कार, मी किरण शेडेकर आणि आज आम्ही चाललो आहे दादरला आणि सोबत माझी आई पण आहे. पण तिकडे होणार होते झाकडी म्हणजेच शक्तितुरा. तर आईला बोललो की जाऊया का, तर आई बोलले ठीक आहे चालेल. आणि आम्ही निघालो कांदिवलीवरून थेट दादरला जायला. आपल्याला माहीतच आहे कोकण म्हणजे नुसतं एक निसर्ग नाही, तर ती संस्कृती, कला आणि भावना आहे. त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे हे आहे. आता तुम्हाला तर माहीत आहे की कोकणामध्ये शक्तितुरा झाकडी हे याचं प्रमाण खूप कमी झालं आहे. त्यामुळेच तोच रंगमंच, तेच कोकण आज दादर या ठिकाणी उतरला आहे. म्हणूनच आपली संस्कृती आपल्याला जोपासायला पाहिजे. म्हणजे आम्ही ट्रेनमधून प्रवास आमचा सुरूच होता. थोड्या वेळाने दादर स्टेशन येणारच होतं. दादर स्टेशनला आम्ही उतरलो तर आता खूप गर्दी होती. आम्ही विचार केला, भाजी मार्केट पण होतं बाजूलाच. तर आम्ही आईला विचारलं की भाजी घ्यायची का. पाहिलं की तर खूप गर्दी होती मार्केटमध्ये सुद्धा. आम्ही विचार केला की चला भाजी घेऊया थोडी. आम्ही भाजी घ्यायला गेलो. बघा मार्केटमध्ये किती गर्दी आहे ती. खूप सारी गर्दी होती मार्केटमध्ये. आम्ही निघालो भाजी घ्यायला. चालले बाबा आम्ही आता. बोल बाबा, चालले आम्ही दादर स्टेशनवरून. आता चाललो आम्ही शिवाजी मंदिर नाट्यगृह. शक्तितुरा बघा आहे कोकणची लोककला. हे देखो सिनेमा प्लाझा आहे बाजूलाच. हे बघा तिथं सुंदर मस्त बैलगाडी आहे. शेतकऱ्याचा जो हे दाखवलाय बाजूला सिग्नल आहे. त्यानंतर आम्ही पोचलो शिवाजी मंदिर या ठिकाणी. तर पाहतो तर खूप अशी गर्दी होती, कारण झाकडी बघण्यासाठी खूप सारी लोक आली होती. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर. हे बघा पब्लिक सगळं. सर्वात जाऊन आम्ही सर्वप्रथम फोटो काढला, कारण आम्ही खूप एक्सायटेड होतो झाकडी बघण्यासाठी, शक्तितुरा पाहण्यासाठी. तर आम्ही पहिले जाऊन फोटो काढला. हे आमचे दादा आहेत. अशा प्रकारे आम्ही कोकणची लोककला इथे बघायला आलेलो आहोत आणि संधी आमच्या दादांमुळे आम्हाला लाभली आहे आज. अरे असं काय नाही. सिद्धेश थांब, जाऊया आपण. आमचा आहे हे 250 वाला आहे. तिकीटचं अरेंजमेंट चाललं आहे. तुम्ही पुढे बसा, ठीक आहे. तिथून एंट्री. चल दादा पुढे चल. हे दाखव. यानंतर इथून आम्ही निघालो आतमध्ये जाण्यासाठी. आमचे तिकीटं चेक करत होते आणि ते खूप तिकीटं चेक करता खूप गर्दी झाली होती. आम्ही उभे होतो, एका मागून एक सर्व लोक जात होते. खूप पब्लिक एक्सायटेड होती झाकडी पाहण्यासाठी. तुला वॉशरूमला जायचं होतं ना? वॉशरूमला जायचं वरती असेल तर असतील ना वरती. हां तिकडे पाडा कोपऱ्यात. दाखवा.
त्यानंतर आतमध्ये जाताच खूप असे फोटोज आम्हाला दिसले, पाहून खूप बरं वाटलं. दाखवतो मी तुम्हाला. लता मंगेशकर, साने गुरुजी आणि बाकी खूप लोकांचे असे फोटो लावून ठेवले होते, पाहून खूप बरं वाटलं. हे पाहू शकता तुम्ही. पुढे आले की गणपतीची मूर्ती आणि आतमध्ये इथे सूचना होती की सर्वांना विनंती केली होती की खाद्यपदार्थकांनी आतमध्ये घेऊ नये. फायनली आमची एंट्री आतमध्ये झालेली आहे आणि ढोलकीचा आवाज कानाला ऐकू आला. शो तर फुल हाऊसफुल दिसत होता, कारण पब्लिक खूप होती आणि मी माझ्या जाऊन बाकावर बसत होतो. कसं वाटलं तुम्हाला शिवाजी मंदिर आणि आमची झाकडी कला? आणि आता थोड्याच वेळात बारीला सुरुवात होणार होती, त्याआधी एक दोन त्यांनी घेतला. खूप बरं वाटलं. कोकणामध्ये जाऊन हा आस्वाद घेता आला नाही, तरी मुंबई या ठिकाणी दादर येथे आम्हाला हा पाहायला भेटते. हे आणि आता मारीला सुरुवात झालीच म्हणून थांबायची, कारण झालंही ऑलमोस्ट. तर बारीला सुरुवात झाली आहे. राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता बाळासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा ढाण्यावर हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री जाकादेवी मंदिर जुळवतात निधीच्या निमित्तानं वडदासो राजापूर आयोजित कलगी आणि तुला असा नाचाचा जगदीश सामना कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई श्री नाच मंडळ तसेच कलगी तुला समान भूमती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम समीर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंकाईचे नृत्यकला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबापातील प्रेक्षकांना शागिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो, खास करून ज्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार.
अशा प्रकारे पहिली बारी संपलेली आहे आणि दुसऱ्या बारीला सुरुवात होणार होती. तर चला पाहूया दुसरी बारी. व्हिडिओ पूर्ण पहा, खूप मजा येणार आहे. तर मित्रांनो, कसा वाटला माझा पहिला ब्लॉग? तर मलाही खूप मजा आलीच. तुम्हालाही कसं वाटलं व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही भेट देऊ शकता दादर येथे शिवाजी मंदिरला.